ब्रेकिंग बातमी। दिल्ली से माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला असं कळतंय। अरविंद केजरीवाल यांच्या वाहनावर दगडफेक झालेली आहे आणि काळे झेंडे दाखवत वाहनावर दगडफेक झाल्याचं कळतंय। ही दृश्य आपण सध्याची पाहतोय नवी दिल्लीमधून। नवी दिल्लीमध्ये प्रचारादरम्यान या हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। केजरीवाल यांच्यावर विटा आणि दगडांनी हल्ला झाल्याचंही कळतंय। हा हल्ला नेमका कोणी केला हे अद्याप अस्पष्ट आहे, मात्र दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हा हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। काळी गाडी दिसतेय आणि अरविंद केजरीवाल यांच्या वाहनावर काही अज्ञातांनी दगडफेक केल्याचंही समोर आलंय। काळे झेंडे दाखवले आणि वाहनांवर दगडफेक केलेली आहे आणि नवी दिल्लीमध्ये प्रचारादरम्यान या हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं कळतंय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अज्ञातांनी दगडफेक केल्याचं कळतंय, नेमका काय प्रकार घडलाय? अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवरती दगडफेक झाल्याचा दावा केला जात आहे। असा दावा त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती केलेला आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपचे उमेदवार परेश वर्मा यांच्या गुंड्यांनी प्रचारादरम्यान केजरीवाल यांच्यावरती दगड आणि विटांचा मारा केला आणि त्यांना दुखावण्याचा प्रयत्न केला। या भ्याड हल्ल्याला आम्ही घाबरणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र याच्यावरती प्रवेश वर्मा यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या कार्यकर्त्यांच्या पायावरून गाडी गेलेली आहे आणि मी त्यांना पाहण्यासाठी लेडी हार्डिंग रुग्णालयात जात आहे। दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचा पराभव होत आहे, त्यामुळं अशा पद्धतीचं विधानं केली जात आहेत। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम आदमी पक्ष आणि भाजप त्याचबरोबर काँग्रेस एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत। दिल्लीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे, तर 8 फेब्रुवारीला याचा निकाल येणार आहे। साधारण 1.5 कोटी मतदारांची संख्या असलेल्या दिल्लीमध्ये 70 विधानसभा मतदान आहेत आणि बहुमताचा आकडा हा 36 आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर अरविंद केजरीवाल यांची साधारण 2013 पासून बरोबर आहे शिवाजी, निवडणुकांचे दिवस आणि त्या पार्श्वभूमीवर या अज्ञातांनी हल्ला केल्याचं कळतंय। दगडफेक केलेली आहे अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।